विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज या व्हिडिओमध्ये 2016चा जो PSIचा पेपर झाला होता लँग्वेजचा, त्यामधील इंग्लिश सेक्शन आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. या अगोदर आपण 13 आणि 14चा पेपर ऑलरेडी डिस्कस केला आहे, चॅनलला अपलोड केला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. 15चा पेपर आय थिंक झालेला नव्हता, तो मला भेटला पण नाही, त्यामुळे आपण आज 16चा पेपर डायरेक्ट डिस्कस करत होतो. चला 61 पहिला प्रश्न 61 यामध्ये मिनिंगच्या जोड्या लावायच्या आहेत. इन्व्हेस्टिचर म्हणजे सेरेमनी टू गिव्ह पॉवर. सेरेमनी टू गिव्ह पॉवर म्हणजे सत्ता बहाल करणे, अधिकार बहाल करणे, त्याला काय म्हणतो आपण इन्व्हेस्टिचर. नंतर इन्व्हिडियस म्हणजे काय, द्वेष उत्पन्न करण्यास कारणीभूत असं कुठलं आहे, टेंडिंग टू कॉज इलविल, त्याला काय म्हणतो आपण, द्वेष उत्पन्न करण्यास कारणीभूत जी गोष्ट असते त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हिडियस, टेंडिंग टू कॉज इलविल. आणि इन्व्हिन्सिबल म्हणजे टू स्ट्रॉंग टू बी डिफीट म्हणजे अजिंक्य, ज्याला हरवण्यास अवघड असतं तो इन्व्हिन्सिबल असतं. आणि इनव्हायबल म्हणजे ज्याला व्हायलेट करू शकत नाही, असे पवित्र, तर त्याला काय म्हणतो आपण, टू हायली रिस्पेक्टेड टू बी अटॅक, त्याला म्हणतो आपण इनव्हायलेबल म्हणजे टू हायली रिस्पेक्टेड टू बी अटॅक, असे पवित्र गोष्ट, तर त्याला आपण काय म्हणतो, इनव्हायलेबल, ज्याला व्हायलेट करू शकत नाही. तर याचं उत्तर काय होतं, डीचं 1, सीचं 2, ओके, त्यामुळे याचं उत्तर होतं 3. 62 बघा, करेक्ट सेंटेन्स, वी हॅव अडॉप्टेड द हॉटेल टू सूट देअर नीड. वी हॅव अडॉप्टेड द हॉटेल टू सूट देअर नीड. आता यामध्ये बघा, ॲडॉप्टेड आणि ॲडॉप्टेड असे दोन शब्द आले आहेत. तर ॲडॉप्टचा अर्थ होतो अंगीकृत करणे, ॲडॉप्ट म्हणजे अंगीकृत करणे किंवा मान्यता देणे, आणि ॲडॉप्ट म्हणजे रूपांतर करणे. ठीक आहे, तर वी हॅव ॲडॉप्टेड द हॉटेल टू सूट देअर नीड. वी हॅव ॲडॉप्टेड म्हणजे ॲडॉप्टेड, इथे ॲडॉप्टेड येईल का, म्हणजे हॉटेलला आपण काय केलं, दत्तक घेतलं या अर्थाने, किंवा अंगीकृत केलं, मान्यता दिली या अर्थाने होईल का, नाही. तर इथे ॲडॉप्टेड यायला पाहिजे. वी हॅव ॲडॉप्टेड द हॉटेल टू सूट देअर नीड म्हणजे हॉटेलला रूपांतरित केलं, त्यांच्या गरजांचा अनुसरून आम्ही हॉटेलला काय केलं, रूपांतरित केलं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं होतं. द पीपल ॲडॉप्टेड हिम ॲज देअर पॅट्रन सेंट. ठीक आहे, तर त्याला मान्यता देणे या अर्थाने ॲडॉप्ट होतो इथे. तर पीपल ॲडॉप्टेड हिम ॲज देअर पॅट्रॉन सेंट, मान्यता देणे किंवा अंगीकृत करणे, तर हे या अर्थाने काय होतं, पीपल ॲडॉप्टेड हिम ॲज देअर पॅट्रॉन सेंट, तर त्यांना मान्यता दिली ॲज अ पॅट्रॉन सेंट म्हणून. नंतर मग ही हॅज ॲडॉप्टेड वेल टू हिज न्यू होम. ही हॅज ॲडॉप्टेड वेल टू हिज न्यू होम म्हणजे सवयीचा भाग होणे किंवा स्वतःला त्या तशा प्रकारे रूपांतरित करणे, या अर्थाने ही हॅज ॲडॉप्टेड वेल टू हिज न्यू होम. हे स्टेटमेंट पण करेक्ट होतं. तर 62 मधील बी आणि सी करेक्ट आहे. ठीक आहे. 63 बघा, हिज अटॅक ऑन हर ऑनेस्टी ऑफेंड्स अगेनेस्ट रिकामी जागा ऑफ गुड टेस्ट. सुटेबल वर्ड यूज करायचा आपल्याला यामध्ये. आणि बी काय, एक्झिबिशन डिस्प्ले ऑफ 15th सेंचुरी आणि रिकामी जागा. तर यामध्ये बघा, कॅनन म्हणजे काय, तोफ, आणि कॅनन्स म्हणजे काय, तत्व. तर कॅनन या अर्थाने बी मध्ये CANNON हा कॅनन बसेल, तर बीमध्ये काय बसेल, CANNON तोफ. तर द एक्झिबिशन डिस्प्ले द 15th सेंचुरीची जी तोफ होती ती एक्झिबिशनमध्ये डिस्प्ले करण्यात आली होती, त्या अर्थाने कॅनन हा इथे बसेल. आणि हिज अटॅक ऑन हर ऑनेस्टी ऑफेंड अगेन्स्ट दी कॅनन्स. तर कॅनन्स तत्व या अर्थाने इथे फर्स्ट सेंटेन्समध्ये कॅनन्स बसेल. तर त्यामुळे कॅनन्स पहिल्या ह्याच्यातील आणि सेकंडमध्ये कॅनन येईल. तर त्यामुळे याचं उत्तर काय होईल, 3. पहिल्या स्टेटमेंटचा अर्थ काय होता, तिच्या चरित्रावर अटॅक करणे चांगल्या तत्वाचे विरोधी आहे या अर्थाने. तिच्या चरित्रावर अटॅक करणे हे चांगल्या तत्वाच्या विरुद्ध आहे, अगेन्स्ट द कॅनन्स ऑफ गुड टेस्ट. What is the adjective form of the word balcony?
तर याचं ॲडजेक्टिव्ह काय होतं, बाल्कनाईट होतं. बाल्कनाईट कंट्रीज आपण म्हणतो, जे बाल्कनायझेशन झालेलं काही देशांचं, त्याला आपण काय म्हणतो, बाल्कनाईट कंट्री. त्यामुळे याचं ॲडजेक्टिव्ह काय होतं, बाल्कनाईट. 65 वर्कर डिमांड एक्झॉर्बियंट पे स्केल. एक्झॉर्बियंट म्हणजे काय, एक्सेसिव्हली आहे, खूप जास्त. तर याप्रमाणे चौथ्याचं उत्तर होतं. वी आर प्रोहिबिटेड टू स्मोक हिअर. आता वी आर प्रोहिबिटेड टू स्मोक हिअर. आता बघा, वी आर प्रोहिबिटेड, प्रोहिबिटेड काय, वर्ब नंतर जनरल काय येतं, नाऊन. तर नाऊन या अर्थाने जेव्हा आपण वापरतो, तर इथे हे नाऊन आहे का, टू स्मोक इज नॉट नाऊन. तर त्याचं नाऊनमध्ये कन्वर्ट करायला स्मोकिंग हा शब्द वापरावा लागतो. ठीक आहे. स्मोकिंग काय आहे, जिरण फॉर्म आहे स्मोकचा. टू स्मोकचा जिरण फॉर्म आहे, हे इन्फिनेटिव्ह फॉर्ममध्ये आहे. तर इन्फिनेटिव्हच्या जागी आपल्याला काय वापरावं लागेल इथे, जर नाम या अर्थाने वापरायचं असेल तर स्मोकिंग. त्यामुळे यामध्ये एरर काय आहे, बीला एरर आहे. सो आन्सर इज 2. समजलं. 66. ओके. 67 चूज द करेक्ट क्वेश्चन. आर यू अ मेंबर इन द कम्युनिटी. कमिटीमध्ये तुम्ही मेंबर आहे का, तर आपण कमिटीमध्ये मेंबर नाही म्हणत, आपण कमिटीवर मेंबर आहे का, तर कमिटीवर या अर्थाने काय होतं, तिसरं, ऑन द कमिटी. आर यू मेंबर ऑन द कम्युनिटी. 68 इवन द मोस्ट डॉक्टर कुड नॉट क्युअर हिम. मोस्ट, आता यामध्ये अप्रोप्रिएट वर्ड्स आपल्याला यूज करायचं आहे. इमिनेंट म्हणजे फेमस, प्रसिद्ध, या अर्थाने इमिनंट पहिला येईल. आणि देर इज अ स्ट्रॉम इमिनंट म्हणजे जवळ. तर IMMINENT या अर्थाने सेकंड स्टेटमेंटमध्ये काय येईल, सेकंड स्टेटमेंटमध्ये काय येणार, IMMINENT, इमिनंट. हा इमिनंट सेकंड स्टेटमेंटमध्ये येईल. त्याचा अर्थ काय होतो, जवळ येते. तर देर इज अ स्ट्रॉम, जो की जवळच आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय होईल, 68चं उत्तर सेकंड. 69 बघा. 69चं आपल्याला काय, नाऊनचे प्रकार विचारलेले आहेत. किंग इज व्हॉट, कॉमन नाऊन, राईट. बरं, ॲक्शन बघू नंतर. फ्लीट काय, फ्लीट इज कलेक्टिव्ह नाऊन. ओके. अशोका इज प्रॉपर नाऊन. बरं, ॲक्शन नाऊ इज अ ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. ॲक्शन काय, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाव आहे, कुठली क्रिया. तर डीचं उत्तर फर्स्ट. त्यामुळे डीचं उत्तर काय होतं, फर्स्ट प्रॉपर नाऊन. त्यामुळे याचं उत्तर काय होतं, थर्ड. 70 अ कमिटी वॉज सेटअप टू लुक ॲट द प्रॉब्लेम. ओके. आता बघा, कमिटी वॉज सेटअप टू लुक ॲट द प्रॉब्लेम. प्रॉब्लेमला फक्त बघतो का, प्रॉब्लेमच्या आतमध्ये जाऊन बघावं लागतं, तेव्हा कधी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतो. तर टू लुक ॲट नाही, लुक इन व्हायला पाहिजे. ठीक आहे, लुक इन. बरं, सेकंड स्टेटमेंट. शी केप्ट ऑन क्राईंग इन स्पाईट ऑफ माय अश्युरन्स फॉर हेल्प. शी केप्ट ऑन क्राईंग इन स्पाईट ऑफ माय अश्युरन्स ऑफ हेल्प. हे स्टेटमेंट करेक्ट आहे, यामध्ये काही चुकीचं नाही आहे. शी केप्ट ऑन क्राईंग इन स्पाईट ऑफ माय अश्युरन्स ऑफ हेल्प. बरं, वी मस्ट लुक अपॉन सोशल एविल्स ॲज नॉसेन्स. म्हणजे नॉसेन्स याचा अर्थ काय होतो, सोशल एविल्सला आपण उपद्रव किंवा पीडा या अर्थाने आपण बघायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यांना कन्सिडर करायला पाहिजे. तर लुक अपॉन याचा अर्थ होतो कन्सिडर करणे. तर वी मस्ट लुक अपॉन सोशल एविल ॲज नॉसेन्स. त्यामुळे हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे. बरं, नेक्स्ट. हिज पॅरेंट लुक ओव्हर विथ अ ट्रायम्फंट स्माईल. ठीक आहे, हिज पॅरेंट लुक ओव्हर विथ अ ट्रायम्फंट स्माईल. लुक ओव्हर विथ. ओके, तर यामध्ये लुक ओव्हर नाही होत. आता एखाद्याकडे बघणे, च्याकडे बघणे या अर्थाने काय होतं, च्याकडे बघणे या अर्थाने होतं लुक ॲट. च्याकडे या अर्थाने होतं लुक ॲट. पण जेव्हा आपण लुक ओव्हर म्हणतो, तर लुक ओव्हरचा अर्थ काय होतो, एखाद्या गोष्टीचे परीक्षण करणे, की चांगले किंवा वाईट. आता एखाद्या बिल्डिंगचं आपण परीक्षण करतोय, एखादा आपण फ्लॅट घ्यायला जातोय, तर फ्लॅटला आपण लुक ओव्हर करतोय. ठीक आहे, तर तिथे लुक ओव्हर. पण एखाद्या च्याकडे बघणे या अर्थाने काय होतं, लुक ॲट. तर त्यामुळे डी विधान चुकीचं आहे, ए विधान चुकीचं आहे,
उत्तर कुठलं राहिलं? बी आणि सी. बी आणि सी शुड बी करेक्ट. तर त्यामुळे याचा आन्सर येतं सेकंड. दे स्टार्टेड ॲट हिज डिपार्चर. ॲट हिज डिपार्चर. बरं, याचं काय बनवायचं आपल्याला? ॲडव्हर्बियल कॉज. ॲडव्हर्बियल कॉज आपल्याला बनवायचं आहे. यामध्ये जेव्हा ॲडव्हर्बियल कॉज म्हणतो तर म्हणजे क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा क्लॉज. तर दे स्टार्टेड केव्हा? वेन ही डिपार्टेड. बघा, तर इथे काय आपण ॲडव्हर्बियल क्लॉज आपण कसा ओळखतो? तर आपण क्रियेला केव्हा कुठे कशी या अर्थाने आपण क्रियेला प्रश्न विचारतो. तर दे स्टार्टेड, वेन ही डिपार्टेड. त्यामुळे याचं पहिलंच आन्सर याचं ॲडव्हर्बियल क्लॉज होईल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ॲडव्हर्बियल क्लॉज हा कॉम्प्लेक्स सेंटेन्सही असतो. तर यामध्ये बी सी डी हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही आहे. आफ्टर हिज डिपार्चर, बिफोर हिज डिपार्ट्स, राईट, बिफोर ही डिपार्टेड, हे सगळे बिफोर आफ्टर ज्यामध्ये कंजंक्शन लागतं ते कुठले क्लॉज असतात? हे सिम्पल सेंटेन्स आहेत. सॉरी, क्लॉज नाही, सेंटेन्स. हे सिम्पल सेंटेन्स आहे आणि यामध्ये एकच कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, ते म्हणजे पहिलं. ठीक आहे. तर त्यामुळे ॲडव्हर्बियल क्लॉज कुठला होईल? पहिला. दे स्टार्टेड व्हेन ही डिपार्टेड. याचा आन्सर काय होईल? फर्स्ट, ओनली ए. आय विल टीच यू अ लेसन. तर यामध्ये मिनिंग विचारला आहे, अंडरलाईन याचा. तर आय विल, तर यामध्ये धमकी देण्यात आलेली आहे. तर त्यामुळे याचा अर्थ काय होतो? थ्रेट. बरं, मॅच द फॉलोइंग. अर्थ, पॉप्युलिस्टचा अर्थ काय? पर्सन हू सपोर्ट पॉप्युलर सेंटिमेंट अँड फिअर. त्याला पॉप्युलिस्ट म्हणतं. स्नूप म्हणजे पर्सन हू प्राय इन टू अदर पीपल अफेअर. ठीक आहे. दुसऱ्यांच्या अफेअरमध्ये लक्ष घालणारा व्यक्ती कोण? स्नूप. स्पाय म्हणजे काय? सिक्रेट एजंट एम्प्लॉईड. आता हा सिक्रेट एजंट एम्प्लॉईड टू वॉच अदर्स. आता हा प्रोफेशनल व्यक्ती आहे. स्नूप इज नॉट प्रोफेशनल व्यक्ती, बट स्पाय इज सिक्रेट एजंट एम्प्लॉईड. ठीक आहे. हा प्रोफेशनल व्यक्ती आहे टू वॉच अदर. नंतर फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय? पर्सन हू हेल्प दोज हू आर इन ट्रबल. त्याला म्हणतो आपण फिलॅन्थ्रॉपिस्ट, परोपकारी. तर डीचं उत्तर काय आहे? एक आहे. एचं उत्तर 2 आहे. एचं उत्तर 2 आहे. त्यामुळे याचं आन्सर होतं 3. बरं, करेक्ट अल्टरनेटिव्ह विचारला. इफ देर इज नो एरर से नो. ओके, करेक्ट सेंटेन्स विचारला आहे. ही टॉक्स अबाउट नथिंग एल्स दॅन हिज ओन अफेअर. ही टॉक्स अबाउट नथिंग एल्स दॅन हिज ओन अफेअर. तर यामध्ये कुठली एरर दिसत नाही. ही नंतर टॉक्स आहे, टॉक्सला यस लागला आहे, त्यामुळे बरोबर आहे. ही टॉक्स अबाउट नथिंग एल्स दॅन हिज ओन अफेअर. यामध्ये कुठली एरर नाही, त्यामुळे याचा आन्सर काय होतं? याचा आन्सर होतं डी, म्हणजे 4. बरं, 75 बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेन द प्रेज. वन हू ग्रेट लव ऑफ बुक्स म्हणजे वन हू इज ग्रेट लवर ऑफ बुक्स म्हणजे बिब्लोफाईल. ठीक आहे. बिब्लोफाईल याचा अर्थ होतो जो पुस्तकावर खूप जास्त प्रेम करतो. बरं, बायगॉटचा अर्थ काय होतो? बायगॉटचा बघा, बायगॉटरी म्हणून एक शब्द आहे, तर त्याचा अर्थ होतो कट्टरता. बायगॉट म्हणजे कट्टर. ठीक आहे. ब्लोंड, BLOND, ब्लोंड म्हणजे सोनेरी असा अर्थ होतो याचा. आणि बुकी म्हणजे सट्टेबाज. ठीक आहे. द publicity caused by his connection with a gangster was the कोप दे रिकामी जागा ऑफ हिज इलेक्शन कॅम्पेन. यामध्ये काय विचारलं आहे? कम्प्लीट द एक्सप्रेशन. कोप दे ग्रेस अशा प्रकारचं एक्सप्रेशन आहे. त्याचा अर्थ काय होतो? त्याच्या द पब्लिसिटी कॉज बाय हिज कनेक्शन विथ गँगस्टर वॉज कोप दे ग्रेस ऑफ हिज इलेक्शन कॅम्पेन. याचा अर्थ काय की त्याची गँगस्टरबरोबर जे कनेक्शन होतं त्यामुळे त्याच्या इलेक्शन कॅम्पेनवर फार मोठा जोरदार प्रहार झाला. कोप दे ग्रेस म्हणजे काय? जोरदार प्रहार होणे. ठीक आहे. $77 बघा. लेट द कॅट
आउट ऑफ द बॅग, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे काय, टू टेल द सिक्रेट. ओके. लाईक कॅट ऑन हॉट टीन म्हणजे काय, व्हेरी नर्वस असणे, त्यामुळे कॅट रूफवर जाऊन बसलेली. ओके. सी, सेट द कॅट अमंग द पिजन्स म्हणजे कबुतरामध्ये कॅट सोडणे. त्या याचा अर्थ काय की कबुतरांना त्रास देणे, या अर्थाने काय होते, टू कॉज ट्रबल. टू प्ले कॅट अँड माऊस विथ, टू प्ले कॅट अँड माऊस विथ म्हणजे उंदीर मांजराचा खेळ खेळणे, ह्या अर्थाने. नियरली कॅच समवन, कोणाला तरी पकडणे, अँड देन अलाउ टू एस्केप, पकडणे, जसं उंदराला पकडलं आणि सोडून दिलं, या अर्थाने प्ले कॅट अँड माऊस या अर्थाने काय होतं, नियरली कॅच समवन अँड देन अलाउ टू एस्केप. 78 इनकरेक्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स बघा. ही होप दॅट ही हॅजंट मेक अ मिस्टेक. ओके बघा, ही होप्स दॅट ही हॅजंट, मेक्स नाही येणार, हॅज सोबत काय येणार, V3 येतो, त्यामुळे याचं इनकरेक्ट येतं मेक्स 3. मेड, ही हॅजंट मेड असं यायला पाहिजे. 79 शी डिनाईड दॅट शी हॅड गॉन टू मूवी लास्ट नाईट. यामध्ये करेक्ट सेंटेन्स विचारलेला आपल्याला. शी डिनाईड दॅट शी हॅड गॉन टू मूवी लास्ट नाईट, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. डिनाईड म्हणजे काय, खरे नाही असे सांगणे. ठीक आहे, एखादी गोष्ट खरी नाही असे सांगणे, हे त्यासाठी आपण डिनाईड वापरतो. शी रिफ्यूज दॅट शी हॅज गॉन टू मूवी लास्ट नाईट. आता रिफ्यूज म्हणजे काय, न स्वीकारणे. ठीक आहे, न स्वीकारणे नाही, तर इथे आपण काय, ती गोष्ट खरी नाही या अर्थाने डिनाईड येणार. शी डिनाईड दॅट शी हॅज गॉन टू मूवी लास्ट नाईट, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट करेक्ट येतं, सेकंड स्टेटमेंट रॉंग येतं. शी रिफ्यूज. ओके, हे बघा आता रिफ्यूजचा खरा उपयोग. शी रिफ्यूज टू रिटर्न द मनी आय लेंट हर येस्टरडे. शी रिफ्यूज टू रिटर्न द मनी आय लेंट हर येस्टरडे, या अर्थाने सी स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे, तर रिफ्यूज टू रिटर्न म्हणजे काय, नाकारणे. ठीक आहे, पैसे देणे, नाकारणे, या अर्थाने सी स्टेटमेंट करेक्ट आहे, त्यामुळे याचा आन्सर होतो ए आणि सी. शी वॉज नॉट वुमेन टू मेक आयडल थ्रेट. आयडल थ्रेट म्हणजे काय, आयडल या अर्थाने काय होते, आयडल या अर्थाने मिनिंगलेस. ओके, तर मिनिंगलेस या अर्थाने आयडल थ्रेट म्हणजे मिनिंगलेस धमकी देणारी ती स्त्री नाही, या अर्थाने हे स्टेटमेंट काय होतं, तर आयडलचा इथे अर्थ काय होतं, मिनिंगलेस धमक्या. राईट. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. द प्रिमायसेस ही अनेक वचनी गोष्ट आहे. ठीक आहे, प्रिमायसेस म्हणजे काय, आजूबाजूचा परिसर. तर प्रिमायसेस अनेक वचनी आहे. प्रिमायसेस लुक्स, तर अनेक वचनी असल्यामुळे काय होतं, इथं लुक. द प्रिमायसेस लुक टू बिग, त्यामुळे याचं उत्तर काय होतं, 3. लुक्सला यस लागणार नाही, कारण की प्रिमायसेस काय अनेक वचनी आहे. Which one of the following statement are equivalent to the following sentence? Some poets are at least as great as Tennyson. Some poets are at least, कमीत कमी टेनिसन एवढे ग्रेट आहेत. बघा, सिंपल आहे, हा आहे टेनिसन. ठीक आहे, आणि हे इतर पोएट आहे, तर हे कमीत कमी याच्या बरोबरीचे आहे, कमीत कमी याच्या बरोबरीचे आहे. तर त्यामुळे याच्या जे बाकीचे पोएट आहेत हे सगळे टेनिसनच्या म्हणजे टॅलेंट टेनिसनच्या वरचेच असेल, त्यांचं ग्रेटनेस टेनिसनच्या वरचेच असेल. आता स्टेटमेंट बघा, टेनिसन इज नॉट ग्रेटर दॅन सम अदर पोएट. स्टेटमेंट करेक्ट आहे. टेनिसन नॉट ग्रेटर दॅन सम अदर पोएट नाही, कारण की ते त्याच्या लेवलला आहे. ठीक आहे, तर नॉट ग्रेटर दॅन सम अदर पोएट करेक्ट आहे. सम पोएट आर नॉट लेस ग्रेट दॅन टेनिसन. सम पोएट आर नॉट लेस ग्रेट दॅन टेनिसन, हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. का, कारण की हे सगळे त्याच्या वरचेच आहेत ना, तर त्यामुळे पी पण स्टेटमेंट करेक्ट होते. ऑल पोएट आर ॲज ग्रेट ॲज टेनिसन. आता सगळेच पोएट हे टेनिसनचे एवढे ग्रेट आहेत का, नाही, त्यांनी स्टेटमेंटमध्येच म्हटलं आहे सम, तर त्यामुळे मग सी स्टेटमेंट रॉंग होतं. तर ए आणि बी शुड बी द आन्सर. 4th. 83 वन हू ऑलवेज डाऊटिंग, जो नेहमी डाऊट घेतो तो कोण असतो, त्याला काय म्हणतात, सेप्टिक. जो नेहमी डाऊट घेतो. पर्सन इनडिफरंट टू प्लेजर अँड पेन, त्याला काय म्हणतात, स्टॉईक. ओके, पर्सन हू इज इनडिफरंट टू प्लेजर अँड पेन, त्याला काय म्हणतो, स्टॉईक. वन हू लुक्स ऑनली डार्क साईड ऑफ द थिंग्स, तो काय असतो, पेसिमिस्ट असतो. निराशावादी. वन हू डिसइन्क्लाइन टू बिलीव्ह इन गुडनेस, म्हणजे निंदक, तो
प्रत्येक गोष्टीत काहीतरी चुकीचं शोध काढत होतो त्याला म्हणतात सिनिक. त्याला काय म्हणतात? सिनिक. ओके. ही इज व्हेरी डिलिजंट यंग मॅन हू वॉन्ट फाइंड हिम वेस्टिंग हिज टाईम. तर डिलिजंट म्हणजे काय? अतिशय उत्साही माणूस आहे तो, जो स्वतःचा टाईम वेस्ट नाही करत. त्या अपोजिट इन मिनिंग. याच्यासाठी अपोजिट काय होतं? डिलिजंटचं अपोजिट काय होतं? आयडल. ठीक आहे. डिलिजंट म्हणजे उत्साही, आयडल म्हणजे शांत, काही न करणारा. ओके. बघा 85 बघा. थीप लर्क इन द शॅडो. थीप लर्क इन द शॅडो. लर्क म्हणजे काय? लपणे किंवा दडून बसणे. तर शॅडोमध्ये थीप लपलेला आहे या अर्थाने थीप लर्क्स इन द शॅडो, लपलेला असतो या अर्थाने थीप. हे स्टेटमेंट करेक्ट आहे पहिलं. दुसरं बघा, हंटर वॉक थ्रू द जंगल फॉर हंटिंग डाऊन ॲन ॲनिमल. बघा आता परत आलं जिरंट आणि इथे काय आलं? फॉर हंटिंग डाऊन ॲन ॲनिमल. आता इथे काय आलं? जिरंट आलं. तर इथे जिरंट येईल की इन्फिनिटिव्ह येईल? फॉर हंटिंग डाऊन ॲन ॲनिमल. जेव्हा बघा, जेव्हा काहीतरी पर्पज असतो, इंटेन्शन असतो, या अर्थाने नेहमी काय असतं? नेहमी आपण इन्फिनिटिव्ह वापरतो. तो टू हंट असं येईल ते. ठीक आहे. इथे काय पर्पज आहे? म्हणजे तो जंगलात जातो, जंगलातून फिरतो. कशासाठी? टू हंट डाऊन. तो पर्पज टू हंट डाऊन असं येईल ते. तर फॉर हंटिंग नाही येणार. ठीक आहे. इथे हे काय? इन्फिनिटिव्ह वापरावं लागेल आपल्याला, जिरंट वापरावं नाही लागणार. ठीक आहे. तर त्यामुळे बी स्टेटमेंट चुकीचं होतं, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. तर इथे ओनली ए इज द आन्सर. 85. 86 बाबा. 86 मध्ये इनकॅपेबल ऑफ बिईंग करेक्टेड. ठीक आहे. इनकॉरिजिबल असा अर्थ होतो. इनकॅपेबल ऑफ बिईंग करेक्टेड त्याचा अर्थ काय होता? इनकॉरिजिबल. इनकॅपेबल ऑफ बिईंग अंडरस्टूड, जो समजण्यास अवघड आहे त्याला काय म्हणतो आपण? इंटेलिजिबल या अर्थाने इनकेबल ऑफ बिईंग अंडरस्टूड, इंटेलिजिबल. आणि टू स्ट्रॉंग टू ओव्हरकम म्हणजे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, सेम शब्द आलेला आहे, इनव्हिन्सिबल. आणि इनकेबल ऑफ बिईंग रीड. ठीक आहे. तर जो रीड करू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण? इलिजिबल म्हणजे इनकॅपेबल ऑफ बिईंग रीड. त्याचा आन्सर काय होणार? एचं 3 या अर्थाने 1. आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स विचारला आहे. कोर्स ऑफ लेक्चर वॉज डिलिव्हर. अ कोर्स ऑफ लेक्चर वॉज डिलिव्हर. अ कोर्स ऑफ लेक्चर्स, अनेक लेक्चरचा एक कोर्स डिलिव्हर करण्यात आला. तर सिंगल कोर्ससाठी वॉज इज करेक्ट. सिल्वर ॲज वेल ॲज गोल्ड इज यूज फॉर ऑर्नामेंट. बघा आता ॲज वेल ॲज जेव्हा येतं तेव्हा आपण सुरुवातीचा जो करता असतो, ॲज वेल ॲजच्या सुरुवातीचा जो करता त्यानुसार आपण हेल्पिंग वर्ब घेतो. तर इथे तिथे इज करेक्ट. याच्या पूर्वीच्या व्हिडिओने मी चुकीने नंतरच्या कर्त्यानुसार सांगितलं होतं. तर नंतरच्या कर्त्यानुसार नसून ते पूर्वीच्या कर्त्यानुसार येतं. त्यामुळे याचा आन्सर येतं बी. ओके. तर बी ऑल्सो इज करेक्ट. कारण की सिल्वरनुसार काय आलेलं? इज आलं, त्यामुळे बी ऑल्सो करेक्ट. कोर्सनुसार काय आलं? वॉज आलं, त्यामुळे ए ऑल्सो करेक्ट. त्यामुळे याचा आन्सर काय येणार? बोथ स्टेटमेंट आर नाही. त्यांनी विचारलं आहे इनकरेक्ट विचारलं आहे, त्यामुळे याचं नायदर आन्सर यायला पाहिजे. बरं. एव्हरी स्टुडंट पास एक्झामिनेशन. आता करेक्ट प्रोनाऊन विचारला आहे आपल्याला. करेक्ट प्रोनाऊन टू फिल द ब्लँक्स. एव्हरी स्टुडंट पास द एक्झामिनेशन. पास रिकामी एक्झामिनेशन. आता एव्हरी स्टुडंट हे काय? अनिश्चित सर्वनाम आहे. ठीक आहे. तर ते स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे ते सांगू नाही शकत. त्यासाठी अनिश्चित सर्वनामासाठी आपण काय आहे वापरू शकतो? हिज. ओके. एव्हरीवन हे पण अनिश्चित आहे. एव्हरीवन हॅड टू शो. इथे पण काय येणार? हिज तिकीट येणार. बरं. आणि सी काय आहे? वी हॅव लॉस्ट आवर डॉग. ठीक आहे. वी हॅव लॉस्ट आवर डॉग, कारण की इथे वी आलेलं. ठीक आहे. त्यामुळे इथं आवर येणार. सो 88चा आन्सर 4. एव्हरी स्टुडंट आणि एव्हरीवन हे दोन्ही काय आहे? अनिश्चित सर्वनामे असल्यामुळे त्यांच्यासाठी आपण हिज
त्यांना पुरुषवाचक समजलं जातं, त्यासाठी त्यांच्यासाठी आपण आपली इथे हीज वापरलेला आणि सीमध्ये वीसाठी आपण आवर वापरलेला. बरं, सिनोनिम ऑफ नॅक. नॅक म्हणजे काय? योग्यता. तर या अर्थाने इथं ॲप्टिट्यूड हा त्याचा मिनिंग होतो. ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे, इनकरेक्ट. तर राजू कम्प्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर. बरोबर आहे, ठीक आहे. राजू कम्प्लीट्स हिज कोर्स नेक्स्ट इयर. का करेक्ट आहे? कारण का राजूसोबत कम्प्लीट्स वापरला आहे, कम्प्लीटला यस लागला आहे, कारण की राजू सिंगल आहे. कम्प्लीटसाठी मग आपल्याला यस वापरावं लागेल. राजूसाठी हिज पण वापरलं आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट होतं. बीमध्ये वी हॅव जस्ट इटन 2 मँगोज. वी हॅव सोबत काय आला? V3 आला, त्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. सी बघा, आय हॅव स्टडीज दिस टॉपिक फॉर 3 hours. म्हणजे 3 तासासाठी मी हा स्टडी केला ह्या अर्थाने नाही, तर 3 तासापासून मी हा टॉपिक स्टडी करतोय ह्या अर्थाने ते पहिली गोष्ट मेन्शन केलेला आहे. आणि इथे कालवाचक शब्द पण आलेला आहे. तर आपण यासाठी जेव्हा कालवाचक शब्द येतो तेव्हा आपण काय वापरतो? पूर्ण चालू पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे, आपण काय वापरतो इथे? चालू पूर्ण वर्तमान काळ. तर इथे काय होते? आय हॅव बीन स्टडिंग दिस टॉपिक फॉर 3 hours. फॉर केव्हा वापरतो? सिन्स केव्हा वापरतो? सिन्स एखाद्या पर्टिक्युलर टाईमपासून, एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटपासून आपली क्रिया घडती आहे, त्यासाठी सिन्स वापरतोय. फॉर आपण एखाद्या पर्टिक्युलर टाईम स्पॅनसाठी. आता इथे फॉर कसा आला? फॉर 3 hours म्हणजे मागच्या 3 तासापासून तर आत्तापर्यंत एक पर्टिक्युलर टाईम स्पॅन मेन्शन केला आहे, त्यामुळे आपण इथं काय वापरतो? फॉर वापरतो. तर ही स्टेटमेंट काय होईल? आय हॅव बीन स्टडिंग दिस टॉपिक फॉर 3 hours. तर क्रिया अजूनही चालू आहे, तर त्यामुळे ही सी स्टेटमेंट हे रॉंग होतं आणि करेक्ट आन्सर होतं ए आणि बी. पण यांनी इनकरेक्ट विचारलं आहे, त्यामुळे याचा आन्सर होईल 3. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन अप. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन अप. बघा, कॉस्टला कधीच येस लागत नाही, कॉस्ट ऑलवेज सिंग्युलर. ओके, तर त्यामुळे द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरी, कॉस्ट हे सिंग्युलर असल्यामुळे त्यासोबत काय येणार? हॅज येणार. बरं, कॉस्टसोबत काय येणार? हॅज येणार. त्यामुळे हॅव गेला. तिसरं स्टेटमेंट, तिसरं आणि चौथं केलं. पहिल्यामध्ये कॉस्टला येस लागला आहे, त्यामुळे चुकीचं आहे. त्यामुळे याचं आन्सर होतं करेक्टसाठी बी, म्हणजे सेकंड आन्सर. करेक्ट सिनोनिम ऑफ स्पुरियसचा करेक्ट सिनोनिम म्हणजे काय? फॉल्स आणि इमॅजिनरी. काल्पनिक या अर्थाने स्पुरियस होतं, तर फॉल्स आणि इमॅजिनरी हे त्याचे सिनोनिम आहेत. ए आणि बी इज द आन्सर. 4th. बरं, 93 बघा, दे आर. आता बघा, परत हा लुकचं फ्रेज आलेली आहे. तर दे आर लुकिंग. बरं, आपण पहिले स्टेटमेंट वाचून घ्या. दे आर रिकामी जागा, द न्यू मॅनेजर टू ब्रिंग द कंपनी बॅक टू द प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे लुकिंग टू येणार की लुकिंग ॲट येणार? लुकिंग ॲट एखाद्याकडे बघणे नाही, पण एखाद्याकडे अपेक्षा करणे या अर्थाने लुकिंग टू वापरतात. लुकिंग ॲट म्हणजे नुसतं बघणे, पण एखाद्याकडे अपेक्षा करणे या अर्थाने लुकिंग टू. दे आर लुकिंग टू द न्यू मॅनेजर टू ब्रिंग द कंपनी बॅक टू प्रॉफिटेबिलिटी असं होईल ते. ठीक आहे, लुकिंग टू म्हणजे काय? अपेक्षा करणे. जो नवीन मॅनेजर आला आहे त्याच्याकडून काय अपेक्षा करतायत की ते कंपनीला परत प्रॉफिटेबिलिटीमध्ये आणणार, या अर्थाने लुकिंग टू होईल. 94 बघा, सेंटेन्स ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारला आहे. वी न्यू दॅट इंडिया वूड विन द मॅच. बरं, वी न्यू दॅट इंडिया विल विन द मॅच. ओके, न्यू आला इकडे, पास्ट आला आहे, तर इकडे विल नाही येऊ शकत. बरं, वी नो दॅट इंडिया वूड विन द मॅच. बरं, इथे प्रेझेंटमध्ये आला आहे नो, आणि इकडे काय आला? पास्टमध्ये, त्यामुळे तेही नाही येऊ शकत. 4th स्टेटमेंट बघा, वी न्यू दॅट इंडिया कॅन विन द मॅच. कॅन नाही, इकडे प्रेझेंटमध्ये आला आहे, इकडे पास्टमध्ये आला आहे. तर पहिलं स्टेटमेंट करेक्ट यायला पाहिजे 94चं फर्स्ट. वी न्यू दॅट इंडिया वूड विन द मॅच. ठीक आहे, पहिले काय येणार? पास्टमध्ये येणार. वी नो काय पास्टमध्ये आहे, सिम्पल पास्टमध्ये आहे. दॅट इंडिया वूड विन द मॅच, तर पास्टमध्ये असल्यामुळे इकडे काय सेकंड स्टेटमेंटमध्ये वूड वापरणार. बरं, 2 pounds ऑफ कॉफी.
2 pounds ऑफ कॉफी कॉस्ट 7 and 6 pence. आता बघा 2 pounds ऑफ कॉफी कॉस्टला काय लागायला पाहिजे इथे येस लागायला पाहिजे, कारण की 2 pounds ऑफ कॉफी म्हणजे समजा 10 रुपयाची एक कॉफी आहे, तर 10 रुपये हे काय एक सिंग्युलर किंमत आहे. ठीक आहे, तर इथे त्याच अर्थाने 2 pounds, तर 2 pounds म्हणजे प्लुरल होत नाही तर सिंग्युलरच होतं. ठीक आहे, तर 2 pounds ऑफ कॉफी म्हणजे सिंगल किंमत आहे, कॉफीची सिंगल किंमत, त्यामुळे इथे काय यायला पाहिजे कॉस्टला येस लागायला पाहिजे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. बरं, द फर्निचर्स आर टू बी डिलिव्हर टुडे. द फर्निचर्स आर टू बी डिलिव्हर. आता फर्निचर्स कधी होत नाही, त्याचं फर्निचर होतं. फर्निचर हे नेहमी अनेकवचनी असते, सॉरी नेहमी एकवचनी असते. फर्निचरला तर कधी येस लागत नाही, तर फर्निचर इज टू बी डिलिव्हर असं पाहिजे ते. ठीक आहे, फर्निचर इज टू बी डिलिव्हर. त्यामुळे बी स्टेटमेंट पण रॉंग होतो. ही गेव मी मेनी गुड ॲडवाइजेस. ही गेव मी मेनी गुड ॲडवाइजेस हे स्टेटमेंट करेक्ट वाटतं का? नो, कारण की ॲडवाइजेसचा असा अर्थ काय होतो माहिती. ठीक आहे, ॲडवाइजेसचा अर्थ काय होतो माहिती. तर ही गेव मी मेनी गुड ॲडवाइजेस नाही, ॲडवाईज. सल्ला या अर्थाने फक्त काय होतं, सल्ला या अर्थाने काय होतं ॲडवाईज. तर ही गेव मी मेनी गुड ॲडवाईज. ॲडवाइसेस म्हणजे काय होते, माहिती या अर्थाने होते, माहिती या अर्थाने ॲडवाइसेस होते. ठीक आहे, तर त्यामुळे याचं सी स्टेटमेंटही रॉंग होतं. सो 95मध्ये तिन्ही स्टेटमेंट रॉंग आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय होतं 95चं नन ऑफ द अबाहू. ठीक आहे, याच्या पुढचे प्रश्न पूर्णपणे पॅसेजचे आहेत, ते तुम्ही स्वतः सॉल्व करून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.